खूप वर्षांनंतर धडगाव आलो आहे आणि धडगावचा बाजार बघत आहे. अमोल, हितेश, हाय गाईज आणि रोहित. की गर्दी प्रचंड इथं, तर गाडी चालवायला जागा नाही, गाडी लावायला जागा नाही, पण चांगलं वाटलं. बऱ्याच वर्षांनी आलो. जस्ट धडगाव क्रॉस केलं आणि हा रस्ता शहादा जातो सरळ. आम्ही इथून लेफ्ट घेते. इथून आम्हाला जवळपास भोगाड्या जायचं आहे. तिथून नंतर मग पुढचा रस्ता लागेल. सध्या आम्ही आहे धनाज्यामध्ये. धडगाव क्रॉस केल्यानंतर मेन शहादा रस्त्याला लेफ्ट घेतल्यानंतर धनाजे लागतं आणि इथून भुशा काहीतरी 25-30 किलोमीटर आहे. इथून आम्हाला भोगाडे जायचं आहे. भोगाड्यानंतर मग पुढचा रस्ता कसा आहे काय तो माहीत नाही, कारण त्याच्या पुढे आम्ही गेलेलो नाही आहे. जर तुम्हाला भुशा यायचं असेल ना, तर धडगावपासून तुम्हाला सरळ यायचं आहे. 2 किलोमीटर प्रवास केल्यानंतर धनाजे फाटा लागतो. इथून लेफ्ट घ्यायचं आणि लेफ्ट घेतल्यानंतर धनाजेवरून भोगवाड्यानंतर भुशा आपल्याला जावं लागतं. जेव्हा तुम्ही धनाजे क्रॉस करतात ना, तर असा तुम्हाला काही रस्ता पाहायला भेटतो. रस्ता खराब आहे खूप. टारमॅक तर आहे पण खराब झालेला आहे. सध्या तरी आम्हाला प्लेन रस्ता लागला नाही. इथून धडगावपासून आम्ही जवळपास 8 ते 10 किलोमीटर येऊन गेलो आहे, पण रस्ता भयंकर खराब इथला. आणि आम्ही सध्या आता शेलकुवीमध्ये आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला एक फाटा भेटतो. हा सरळ तेलखेडीकडे जातो आणि हा रस्ता बिलगावकडे. तर आम्ही हा रस्ता पकडणार आहे लेफ्टवाला आणि तिथून आम्ही बिलगाव जाऊ पुढे. आम्ही आता शेलकुईमधून निघालो आहे आणि हा रस्ता सरळ भुसा जातो. मध्ये राजबर्डी वगैरे गावं लागतात, पण बघू, जर चांगलं काय दिसलं तर दाखवतो तुम्हाला. तुम्ही इथून जेव्हा जातात ना, तेव्हा तुम्हाला असा सिंगलच रस्ता लागतो बरं का. सध्या तरी रस्ता चांगला वाटू राहिला आहे, पण गाड्या इथून हळू चालवत जा, कारण नर्मदा परिक्रमा करणारे जे लोक असतात ते रस्त्याच्या साईडनेच असतात. उगीच आपल्यामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेम नको. नुकताच राजबर्डी क्रॉस केला आम्ही आणि इथं मोठी नदी लागते तुम्हाला. इथं रस्ता थोडा चांगला आहे. धनाजेनंतर रस्ता खराब होता, पण राजबर्डी नंतर रस्ता चांगला लागतो. सिंगलच रोड आहे पण चांगला आहे. राजबर्डी क्रॉस केल्यानंतर असा काहीतरी सीन तुम्हाला पाहायला भेटतं. या एरियामध्ये मी पहिले कधीच नाही आलोय. बऱ्याच वर्षांपासून धडगावचा एरिया बघतोय, पण या एरियामध्ये कधीच नाही आलो. पण इथं खूप जंगल एवढा आहे ना, पण एरिया खूप ब्रॉड आहे इथला. इथून आता आम्हाला लागती थोडी उतरती, कारण येताना आम्ही चढाव चढलो ना, मग हा डोंगर उतरणार. आणि तुम्हाला इथं ठिकठिकाणी नर्मदा परिक्रमा करणारी लोक पाहायला भेटतात. म्हणून मी मागेही बोललो की गाड्या हळू चालवायला पाहिजे इथं आल्यानंतर. घाट सेक्शन बघा, खूप स्टीफ आहे. सिरियसली गाडीवर पूर्ण लोड येतो. वन साईड घेऊन जाते गाडी इथं. म्हणून इथं असताना गाडी थोडी हळू चालवावी, कॉर्नरिंग वगैरे टाळावी शक्यतोवर. जस्ट बोरीगाव क्रॉस केलं आणि इथं चांगलंच जंगल पाहायला भेटतं आपल्याला. इथं रस्ता थोडा खराब लागतो राजबर्डीच्या तुलनेमध्ये. सिंगल रस्ता आहे आणि इथं पण तुम्हाला रस्त्याच्या किनाऱ्याला लोक पाहायला भेटतात. मणिबेलीची तुलना जर केली ना, तर तिथल्यापेक्षा इथे जंगल एवढं आहे ना फारसं. घाट सेक्शन तगडा आहे. त्या साईडला जंगल जास्त आहे, सरदार सरोवर डॅमच्या साईडला. इथं थोडंफार जंगल दाट वाटलं मागच्या तुलनेमध्ये. मित्रांनो, सध्या आम्ही आता आहे बिलगावमध्ये आणि धडगावपासून इथं यायला जवळपास आम्हाला पाऊण तास लागून गेला. म्हणजे 17-18 किलोमीटर अंतरावरती असेल धडगावपासून. आणि ह्याच्यानंतर मग भुशा जायचं आपल्याला.
पण इथं चांगलेच घरं दिसतात तुम्हाला. थोडंफार डेव्हलप गाव वाटतं इतर गावांच्या तुलनेमध्ये. इथं जेव्हा तुम्ही येतात ना तर इथले डोंगर थोडे ओसाड आहेत. इतकं जंगल इथं पाहायला भेटत नाही. येताना थोडंफार जंगल लागलं आम्हाला, पण इथं नाही आहे सध्या. कदाचित पुढे लागू शकतं. बिलगाव पोचल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक फाटा लागतो, एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला. तर आपल्याला लेफ्ट साईडचा रस्ता पकडायचा आहे आणि इथून सरळ भुसा जायचं आहे. बिलगाव नंतर रस्ता चांगला लागतो. चांगला डांबरी रोड आहे इथं आणि हा टावर दिसून राहिला आहे, म्हणजे नेटवर्कचा वगैरे काही प्रॉब्लेम नसणार. पण जिओचा नेटवर्क काय दिसत नाही, BSNLचा असावा कदाचित. इथं थोडा रोड खराब लागतो, नंतर चांगला होऊन जातो, पुन्हा खराब लागतो यार. इथली रोड कंडिशन काय व्यवस्थित समजत नाही मला. रोड पूर्णपणे चांगलाही नाही, पूर्णपणे खराबही नाही आहे. पण जसं तुम्ही बिलगाव क्रॉस करतात ना, रोड कंडिशन खराब पाहायला भेटते इथं तुम्हाला. समोरचा नजारा जबरदस्त आहे. नजारा जरी चांगला असला तरी रस्ता खूप खराब आहे इथला. आणि रस्ता खराब आहे याची जाणीव तुम्हाला नाही, पण आम्हाला जास्तच होते. धक्के तर आम्हाला लागते ना गाडीचे. इथं तुम्ही जेव्हा येतात ना, इथं खूप फाटे पाहायला भेटतात रस्त्यांचे. एक ह्या साईडला आहे हा रस्ता डांबरी, आणि हा कच्चा. आता प्रश्न हा पडला आहे की आम्हाला कोण सांगेल, कारण इथं गुगल मॅप चालत नाही आहे आणि आम्हाला जायचं आहे भुशाला. हा रस्ता कदाचित नदीकडे जात असावा इथून बिलगावकडून, पण आम्हाला जायचं आहे. खराब आहे का? आणि हा चला ठीक आहे, तर इथून जातो आम्ही. त्या लहान मुलावर ट्रस्ट करून आम्ही हा रस्ता घेऊन घेतला. तो बोलला की सरळ नदीकडे जातो असं. तर बघू रस्ता कसा आहे, पण कच्चा तो दिसत आहे, खराब रस्ता इथला. तर आम्हाला थेट पोचायचं आहे, मग हाच रस्ता घेऊ. आता जस्ट एक बोर्ड दिसला आणि तिथं भुसा 4 किलोमीटर लिहिलं होतं, म्हणजे आम्ही रस्ता बरोबर पकडला आहे. ते पोरांनी चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला. मित्रांनो, हे माळ आहे, गावाचं नाव माळ आहे. इथं एक जस्ट बोर्ड गेला आणि हा एक रस्ता जातो आणि हा सरळ भुसा जातो वाटतं. तर आम्ही हाच रस्ता पकडतो आणि इथून जबरदस्त सीन दिसणार आहे आम्हाला. अरे भुसा कुठं जातो रे? एक सीन झाला आमच्या संगती. मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही बघितलं ना की आम्ही एका फाट्यावरून लेफ्टला गेलो. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं राईटला, तर थोडा अर्धा किलोमीटर वाया गेला आमचं. मित्रांनो, प्रवास एकदम उत्कृष्ट होता, पण आता नवीन रस्ते बनत आहेत, तुम्ही बघू शकता. खडी आहे तिथं, रस्ता बनत नाही, खराब येतो रस्ता. रस्ता तोडून टाकलाय काही लोकांनी, म्हणजे दगडांना मोडलेले आहे ते, पण ते दगड कोणत्या जातीचे ते समजत नाही आम्हाला. रस्ता इतका भयंकर खराब आहे ना इथला, तर काय सांगू. बऱ्याच ठिकाणी गेलो आहे, मनीबेली झालं, रोषमाळा झालं, पण त्या तुलनेमध्ये हा रस्ता खूप जास्त खराब आहे आणि आम्हाला त्या तिथं जायचं आहे. तर इथं बघा ते बॅकवॉटरचं पाणी लागत आहे आणि तिथून थोडीशी दूर नर्मदा आहे. आता पहिल्यांदा जाते, बघू कसं काय लोकेशन असेल तिथलं. इथं चांगला 10 मिनिटाचा ब्रेक घेतला, कारण आम्हाला हा पूर्ण रस्ता कव्हर करायचा आहे आणि तिथं जायचं आहे. हे जसं सोपं दिसतं ना तेवढं आहे नाही. मला वाटतं आम्ही भुसा पोचत आलोय, पण रोड काय चांगला लागला नाही आम्हाला. रोड खराबच आहे. 3 किलोमीटर आहे अजून भुसा. सॉरी. इथं आल्यानंतर इतके रस्ते लागतात ना, आणि त्या रस्त्यांना इतके फाटे फुटलेले असतात, ते तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. म्हणून इथल्या लोकांना विचारून घेत चला जेव्हा पण तुम्ही इथं याल तेव्हा.
रस्ता आता बनवते इथं. काय सीन आहे यार. सीन तर जबरदस्त आहे पण रस्ता खराब आहे. ठीक आहे बनेल 1-1.5 वर्षामध्ये चांगला रस्ता पाहायला भेटेल आपल्याला. ते सीन बघा. जेवढा डोंगर आपण चढतो ना तेवढाच डोंगर आपण उतरतोही, कारण आपल्याला नर्मदा नदीच्या किनारी जायचं असतं ना. तर थोडा इथं सपाट भाग का असे ना पण लागतो. पण इथलं जे सीन आहे ते जबरदस्त दिसू राहिलं मला ना. वातावरण थोडं क्लिअर पाहिजे होतं, बाकी खूप जबरदस्त दिसलं असतं आपल्याला. हा ना यार, इथल्या लोकांना सवय झालेली दिसती अशा रस्त्यांची, अशा ठिकाणी राहायची. पण आमच्यासारख्या लोकांसाठी खूप विशेष वाटतंय. रस्त्याचं काम सुरू आहे. 1-1.5 वर्षामध्ये चांगला रस्ता पाहायला भेटेल. होप सो. उषा अजून 2 किलोमीटर बाकी आहे. तर प्रश्न हा पडलाय, जायचं कुठून? जायचं कुठून? आता आमच्या पुढे प्रश्न असा आहे की जायचं कुठून. इथून जायचं की तिथून जायचं. पण सगळीकडून आम्हाला नदीच दिसू राहिली. इकडून पण रस्ता आहे. आता आपल्याला कुठून जायचं आहे? आपल्याला आता नदीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. तिकडून इकडे हा तो भुशा गाव आहे इकडून या साईड. मागच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला बोललो ना की आम्हाला इथं जायचं आहे, तो रस्ता आम्ही पकडला आहे लेफ्टवाला. इथून असं काहीतरी सीन दिसतं, जबरदस्त सीन दिसतंय, पण रस्ता खराब आहे. जे सीन आम्हाला दिसतंय ना ते कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत. जन्नत यार आहे. माशांचा स्मेल. हां नाही यार रोहित, ज्या ठिकाणी यायचं होतं ना मला, हे ते नाही आहे.